आपण जेव्हा हायवेला गाडी चालवतो आणि हायवेवर गाडी चालवत असताना कधी कधी आपण घाई गडबड करतो, काही वेळा भरपूर घाई करतो. आता या ठिकाणी देखील दुसरं कोणी असतं तर या कंटेनरच्या पुढे जाऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता. असंच अनुभव शेअर करताना जे साईडला बसलेले भाऊ होते तर त्यांनी माझ्यासोबत बोलत होते की त्या ठिकाणी तुम्ही काय करताल याची मला उत्सुकता होते असं ते बोलत होते. आणि त्यांना वाटलं की मी देखील पुढं जाण्याचा प्रयत्न करेल, पण मी तिथं माझी स्पीड थोडीशी कमी केली आणि त्या गाडीच्या मागे आपली गाडी घेऊन नंतर त्या गाडीला ओव्हरटेक केलेला आहे. तर अशा प्रकारे तिथं आपण जर पुढं आलो असतो ना ह्या लेनमध्ये तर तिथं आता अडकलो असतो त्या ट्रक मध्ये आले त्याच्यामध्ये आपण मग थांबून त्या ट्रकच्या लोकांना नॉर्मली वाटतं ते रोजच आहे ना. आता मला पण ते विचार आला होता की इकडनं जाऊन त्याच्या पुढे जावं. आता जे तुमचं रोजचं काम आहे तुम्हाला सगळं पुढे गेलीच नसती गाडी, अडकली परत आपण त्याच्याच मागे यायला लागला. त्याच्या पण पाठीमागे 4 गाड्या पुढे गेल्या. ते म्हणलं तर तो येतोय बाहेर, तुम्ही आता काय करताय जाताय का तुम्ही थांबून ह्याच्या मागे आले. मी सांगतो ना तुमचं ते शेवटी अभ्यासच झालेलं आहे. याच गोष्टी छोट्या छोट्या सांगत असतो. शेवटी ह्याच्यात तुम्हाला सगळ्या बारक्या गोष्टी माहिती कुठं कशी काढायची का. आमचं काय आम्हाला हे रोजचं काम नाही, कधीतरी आम्ही चालू म्हणूनच गडबड नाही करायची. रोजचं काम आहे ना. आता आम्ही एखाद्या वेळेस कसं होतं माहिती आहे, आम्ही जर पळवली गाडी 3-4 वर्ष तर रिस्की जागेवर सुद्धा आम्ही आदर काढून घेतो, गाडी कळत नाही. बरोबर. तुम्हाला ते टॅक्टिक्स माहिती कुठं कशी गाडी काढायला. वेगाचं हे येऊन जातं, ह्या गाडीचा वेग किती आहे, माझ्या पाठीमागे येणारी गाडी किती आहे, चालणाऱ्या समोरच्या गाड्यांचा वेग किती आहे, हे आम्ही वेगावर